भोसले कमिटी शासनाने नेमली होती। त्या भोसले कमिटीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर विस्तृत टिप्पणी केली होती। त्यात सगळी काळजी घेतली आहे का? नाहीतर आता तोंडाला पानं पुसलेली आहेत। आणि ती दुसरी मागणी अशी होती की जरंगे पाटलांना तुम्ही जे आश्वासन दिलेली आहेत, गुप्त आश्वासन, ती पूर्ण केली आहेत का? त्याचं समाधान झालंय का? कारण सगळा मराठा समाज त्यांच्या मागे उभा आहे आज। तर त्यामुळे काय चाललेलं आहे, अशी गुप्तता का पाळली जाते, असं घाईगर्दीत हे का करते? आम्ही एकपदाने पाठिंबा द्यायला कबूलच केलेलं होतं, फक्त आमचे काही प्रश्न होते त्याची उत्तर दिली नाहीत तुम्ही। सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याचं काय झालं, काही सांगत नाहीत, बोगन ठेवलेलं आहे। हरकती तपासतो, हे करतो, ते करतो, काय नाही। आमची भीती अशी आहे की हा कायदा उद्या न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं जाणार आहे। ती न्यायालयीन प्रक्रिया कधी संपेल माहिती नाही। तोपर्यंत आम्ही आरक्षण दिलं, ढोल ताशे वाजवा, गुलाल उधळा, आणि आम्ही दिलं म्हणून सांगायचं, आणि नंतर पुढं काय व्हायचं ते होऊ द्या। त्याला कोणी जमाव, जसं देवेंद्र फडणवीसने धनगर आरक्षण निवडणुकीपूर्वी दिलं होतं आश्वासन, पुढं काय झालं त्याचं? त्यामुळे ही फसवणूक आहे। विश्वासात घ्यायला सरकार का घाबरते आम्हाला समजत नाही। आमचा तर पाठिंबाच आहे। तुम्ही असं का लपून छपून असं का करताय मला समजत नाही। आता 12 दिवसामध्ये सुक्रे कमिटीने काय माहिती घेतली, आणि ती आता वर्षभर गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टानं फेटाळला, तर आता 15 दिवसाचा अहवालाची माहिती ती आता कसं मान्य करतील? आता आम्हाला ह्याची शंका, याची उत्तरं दिली पाहिजेत। अंतर्भाव जो आहे तो आजच्या नवीन विधेयकामध्ये पाहायला मिळतोय। कदाचित हे सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट परत ते बघा काय होईल माहिती नाही, पण या विधेयकामध्ये फक्त 12-13% ऐवजी 10% आरक्षण दिलेलं आहे। आमचा 2014चा कायदा, 18चा कायदा आणि हा कायदा एकच आहे। त्यामुळं सुप्रीम कोर्टानं 2018चा कायदा फेटाळताना जी ऑब्झर्वेशन त्यांची होती त्याला तुम्ही कशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे? जेव्हा हा कायदा पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल तर सर्वोच्च न्यायालय आपला निकाल बदलेल का? 2018चा कायदा